आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपण जाऊयात. राम कदम सर, आज राज ठाकरेंनी कुंभमेळ्यामध्ये जे स्नान केलं जातं त्याची एक प्रकारे खिल्ली उडवल्याचं दिसतंय, तुमची काय प्रतिक्रिया? मी स्वतः कुंभमेळ्याला 3 वेळा माझ्या आई वडिलांना घेऊन गेलो. तर त्या एका वेळेस माझे वडील माझ्या सोबत होते आणि मी स्वतः संगमात स्नान केलं. आणि मीच नव्हे तर अगदी नेते, अभिनेते, उद्योगपती, अंबानी पूर्ण परिवार अशा सगळ्याच लोकांनी केलं. जवळपास 57 कोटी लोक त्या संगमात स्नान करण्यासाठी गेले होते. आणि मी तर माझ्या मतदारसंघातल्या हजारो लोकांना कुंभमेळ्याला घेऊन जाण्याची इच्छा होती. पण तिथे एवढ्या सगळ्या लोकांची व्यवस्था होणं शक्य नव्हतं, म्हणून जाता आलं नाही. हा पहिला मुद्दा. मूळ मुद्दा श्रद्धेचा आहे. आणि तिथे पाणी अस्वच्छ, जर गेल्याच्या नंतर कळेल ना स्वच्छ आहे का अस्वच्छ आहे. एखाद कुठली तरी टीव्हीवर कुठली तरी खोडसाळपणे कोणी बातमी दाखवली याचा तिथलं पाणी अस्वच्छ असं म्हणता येणार नाही. मी स्वतः गेलो तिन्ही वेळेस पाणी पूर्णपणे स्वच्छ होतं. पण ही भूमिका आपल्याला स्वीकारावी लागेल की देशभरातल्या ज्या अस्वच्छ नद्या आहेत त्या स्वच्छ कराव्या लागतील, ही भूमिका स्वीकारावी लागेल. आणि म्हणून मोदी सरकारनं 2014 पासून या नद्या स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली. आणि म्हणून ज्या गंगेमध्ये लाखो ठिकाणी वेगवेगळे आउटलेट होते, सांडपाण्याचे असतील, गटाराचे असतील, वेगवेगळ्या फॅक्टरीचे असतील, ते आता आपण हळूहळू बऱ्यापैकी आपण कमी केले. त्याच्यामुळे नद्या आपल्याला स्वच्छ कराव्याच लागतील. पण ज्या ठिकाणी श्रद्धेचा आस्थेचा विषय आहे तर जे भाविक त्या ठिकाणी गंगा स्नान करायला गेले होते, संगमावर करायला गेले होते, अनेक साधू महात्मे हिमालयातून त्या ठिकाणी आले होते. अशा प्रकारची विधानं अप्रत्यक्षपणे त्यांच्या श्रद्धेचा अवमान करणारी विधान आहे. निश्चितच राम कदम सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर भाजपच्या आमदारांची प्रतिक्रिया आपण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा श्रद्धेचा विषय असल्याचं ते म्हणतायत. त्याचबरोबर नद्या स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय.